नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। NLM म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन। आता ही जी योजना आहे ह्याची अत्यंभूत माहिती, एक्झॅक्ट माहिती किंवा जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सर्वसाधारण लोकांना माहीत नाही आहे आणि त्याच्यामुळेच भरपूर लोक या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत। बघा, मी स्वतः 1 ते 1.5 वर्ष झालं या योजनेची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, पण मला ह्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस माहीत नाही। योजना काय आहे ते माहीत आहे, पण त्याची प्रोसेस माहीत नाही। मग आता एक्झॅक्ट माहिती मी सगळी डिकोड करून घेऊन आलेलो आहे। त्याच्यामुळे तुमच्यासारख्या इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी जे हाय बटन येतं त्यावरती क्लिक करा, जेणेकरून जसं तुम्ही हा व्हिडिओ पाहताय आणि या योजनेचा लाभ घेणार आहात तसंच बाकीचे लोकसुद्धा या योजनेतून लाभ घेतील। बघा, तर या ठिकाणी NLM म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन आहे, ज्यामध्ये तुम्ही शेळीपालन, मेंढीपालन आणि वरापालन ह्या गोष्टी तुम्ही करू शकता। बघा, हा प्रकल्प खूप मोठा आहे। जवळजवळ 1 कोटी रुपयेपर्यंत तुम्ही हा प्रकल्प घेऊन जाऊ शकता। त्याचबरोबर छोट्या लेवलमध्ये म्हटलं तर 22 लाखापर्यंत तुम्ही हा प्रकल्प घेऊन जाऊ शकता। आणि ह्याला जी मान्यता आहे ती महाराष्ट्र सरकारची नाही आहे, तर केंद्र सरकारची आहे। होय मित्रांनो, केंद्र सरकारमार्फत ही NLM योजना राबवली जाते, ज्यामध्ये तुम्ही शेळीपालन असू द्या, मेंढीपालन असू द्या किंवा वरापालन असू द्या, सगळ्या गोष्टी करू शकता। 100-1 शेळ्या असतील तर 100 शेळ्यावरती जाऊ शकता, 200 शेळ्यावरती जाऊ शकता, 300, 400, 500 अशा एवढ्या कोटा आहे, ह्या 4-5 कोट्यामध्ये तुम्ही जाऊ शकता। मग आता तुम्ही शेळीपालनासाठी करा किंवा मेंढीपालन असू द्या किंवा वरापालन असू द्या। आता या ठिकाणी तुम्ही 100 शेळ्याचा प्रकल्प जर घेऊन जात असाल तर तुम्हाला 50% सबसिडी भेटते। आता 50% भेटते म्हणजे बाकीचं 50% आपल्याला भरायचं आहे का आणि त्याचं काय आणि सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। फक्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। बघा, 100 शेळ्या जरी आपण घेतलं, एक एक्झाम्पल म्हणून फक्त मी 100 शेळ्या ह्याचं घेतो आहे। मेंढीपालन तुम्ही धरा किंवा वरापालन धरा, मी फक्त शेळ्या धरतो आहे आणि त्याच्यानुसार पुढे जातो आहे। बघा, इथं तुम्ही 100 शेळ्या धरल्या तर या 100 शेळ्याचा प्रकल्प करण्यासाठी तुम्हाला जागा किती लागणार आहे। आणि काही जे लाभार्थी आहेत ते असे आहेत ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही आहे, मग त्यांनी काय करायचं ते मी पुढे सांगणारच आहे। पण ज्यांना 100 शेळ्याचा प्रकल्प करायचा आहे त्यांना मिनिमम 1.5 एकर तुम्हाला जागा स्वतःच्या नावावरती पाहिजे आहे। स्वतःच्या नावावर नसेल तर पुढं काय करायचं ते मी सांगेलच, पण 100 शेळ्यासाठी मिनिमम 1.5 एकर जागा तुमच्या नावावरती असणे गरजेचं आहे। बघा, आता ही जी 1.5 एकर आहे ती मी अंदाजित सांगत नाही, ही शासनामार्फत त्याची रिक्वायरमेंट आहे आणि हे मिनिमम आहे। सरकार असं मान्य करते की 1 एकरमध्ये जर हा प्रकल्प उभा केला तर अर्ध्या एकरमध्ये तुम्ही त्या शेळ्यांसाठी जे खाद्य आहे ते खाद्य उगवू शकता, त्याची लागवड करू शकता। एक असा अंदाज लावून त्याची रिक्वायरमेंट ठेवली आहे ती 1.5 एकर। आणि यानंतर जर वयाची अट जर सांगायचं झालं तर तुमचं 18 वर्ष ते 65 वर्ष ह्या एज कॅटेगरीमध्ये तुमचं वय पाहिजे आहे। आता यानंतर डॉक्युमेंटबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये थोडेसे कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत। म्हणजेच तुम्हाला पहिला आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर पॅन कार्ड लागेल, त्यानंतर स्वतःचा एक आयडेंटिटी साईजचा फोटो लागेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जागेचा फोटो लागेल। आता तुम्ही म्हणताल की जागेचा फोटो काय आहे असं मोबाईलमध्ये काढला तर चालतो, तसं नाही मित्रांनो। GPS ट्रॅकरद्वारे तुमचा फोटो पाहिजे आहे, म्हणजे जागेची GPS लोकेशन कळलं पाहिजे आहे। GPS लोकेशनद्वारे जागेचा फोटो कसं काढायचा तर एक ॲप आहे, त्या ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे। ती ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यातून तुम्ही फोटो काढा। आता फोटो कसं काढायचं आहे तर लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड हे तुमच्या जागेचं दिसलं पाहिजे आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुमची जागा जी 1.5 एकर 100 शेळ्याचा प्रकल्प करतो आहे, ठीक आहे, तर त्यासाठी 1.5 एकर लागणार आहे। ह्या 1.5 एकर जागेमध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट बांधली नाही पाहिजे आहे। गायगोठा असू द्या, विहीर असू द्या किंवा बोरवेल असू द्या, अशा गोष्टी नको आहेत। पूर्ण प्लेन जागा पाहिजे आहे, कोणत्या गोष्टीची लागवड केली नको आहे। पहा मित्रांनो, इथं जी डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट सांगितली आहे ती मोजकी आहे, बाकीचे मी पुढे सांगणारच आहे। आणि राहिलं तो विषय ज्यांच्याकडे स्वतःच्या नावाची जागा नाही आहे, मग त्यांनी भाडेपट्ट्यावरती ते घेऊ शकता। आता ही भाडेपट्ट्याने तुम्ही जागा घेताय, ह्याचा जो करार आहे, ह्याचा जो भाडे करार आहे तो भाडे करार मिनिमम 15 वर्षाचा असणे गरजेचं आहे। 15 वर्षाचा करार असेल तरच तुम्ही ती जागा भाड्याने घ्यायची आहे आणि मगच या ठिकाणी तुमचं महत्त्वाचं डॉक्युमेंट तयार असणार आहे आणि तुम्ही इथं या प्रकल्पामध्ये प्रोसेस करू शकता। बघा, आता इथं प्रोजेक्टच्या किमतीची 10% रक्कम ही तुमच्या स्वतःच्या असली पाहिजे आहे।
40% रक्कम ही तुम्ही बँकेतून घेऊ शकता आणि बाकीचे आता ही 40% आणि 10% स्वतःची झाली, बरोबर आहे. बँकेतून घेतलं आणि 10% स्वतःची, ही 50%. बाकीची जी 50% आहे ती तुम्हाला सबसिडी भेटणार आहे. तुमची स्वतःची जी 40% तुम्ही बँकेकडून घेणार आहात ते बँकेकडून का घ्यायचं आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे. कारण 50% रक्कम तुम्ही स्वतःची घेऊ शकता. काही लोक आहेत तेवढे श्रीमंत, माहिती आहे तुम्ही श्रीमंत आहात, तरी पण ही जी 40% रक्कम आहे ती तुम्हाला बँकेकडूनच घ्यायची आहे. आता ह्याचं पण एक रिझन आहे, ते मी रिझन पुढे सांगतोय. आता जर बँकेमध्ये 40% किंवा 90% तुम्ही कर्ज घ्यायला तयार असाल तर बँकेकडून तुम्हाला या ठिकाणी संमतीपत्र घ्यायचं आहे. महत्त्वाची गोष्ट काय, हे जे संमतीपत्र आहे हे संमती कशाचे आहे तर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये खातं खोलता, तिथं तुमची पत तयार होते, बरोबर आहे. देवाणघेवाणीनुसार पत तयार होते. पण हा प्रोजेक्ट मोठा असल्याकारणाने तुम्हाला सगळे जे त्यांची रिक्वायरमेंट आहे ते देणे किंवा तुमची पत आहे ती महत्त्वाची राहणार आहे. मग तुमची पत असेल तर तुम्हाला बँक कर्ज देते, पण हे जे कर्ज देते त्या कर्ज देण्याची जी संमती आहे, आता तुम्ही हा जो प्रोजेक्ट करणार आहात ह्याबाबत कर्ज घेणार आहात, बँकेमार्फत सुद्धा तुम्ही ही फाईल पुढे ढकलू शकता किंवा बँकेला सांगू शकता की ह्या प्रोजेक्टसाठी मला हे कर्ज पाहिजे आहे. मग तुम्ही प्रोजेक्टची फाईल पुढे घेऊन जाऊ शकता, कारण आम्ही तुम्हाला संमती देतो आहे की आमच्या बँकेमार्फत तुम्हाला हे जे कर्ज आहे ह्या फाईलसाठी मिळू शकते. तर ह्याचं जे संमतीपत्र असतं ते संमतीपत्र बँकेमार्फत तुम्हाला घेणे गरजेचं आहे. 10% भरा स्वतःची आणि 40% बँकेकडून घ्या, हे जे मी म्हटलं ते त्याचं कारण काय, त्या गोष्टीचं एकच कारण आहे, ते म्हणजे सरकारमार्फत घेतला जाणारा एक डाऊट. आता तो डाऊट काय आहे, होय तुम्ही श्रीमंत आहात तर ह्याची काय गॅरंटी आहे की तुमच्याकडे जी 40% रक्कम आहे किंवा 50% रक्कम आहे ती फक्त ह्या प्रोजेक्टसाठीच तुम्ही ठेवणार आहात, तुमचा बाकीचा खर्च आहे की नाही ह्याची काय गॅरंटी आहे. गॅरंटी पाहिजे आहे सरकारला की तुम्ही जी रक्कम देणार आहात ह्या प्रोजेक्टला ती रक्कम तुम्ही राखीव ठेवली आहे की नाही. मग ही रक्कम तुम्ही जर बँकेमध्ये ठेवली किंवा FD केली तर बँकेकडून त्याची संमतीपत्र तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 6 महिन्याचं तुमचं स्टेटमेंट असतं, ते स्टेटमेंट तुम्ही घेऊन या ठिकाणी मी ही जी रक्कम आहे ती फक्त ह्याच प्रोजेक्टसाठी खर्च करणार आहे ह्याची हमी तुम्ही या प्रोजेक्टसाठी सरकारला देऊ शकता. त्यामुळे जी 40% रक्कम आहे ती बँकेकडून कर्ज तुम्ही घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. मी थोडक्यात हेच सांगेल, 2,20,000 किंवा 22,000 जे आहे ते तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे आणि त्याची हमी म्हणून तुम्हाला 6 महिन्याचा बँकेकडून जो पुरावा आहे, जी बँक स्टेटमेंट आहे किंवा तुम्ही जर त्याची FD केली असेल तर त्याची पावतीसुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता या प्रोजेक्टमध्ये. एवढंच नाही मित्रांनो, तर बँकेचं मंजुरीपत्रसुद्धा इथं लागणार आहे तुम्हाला. मंजुरीपत्र म्हणजे काय तर तुमची 10% कॉस्ट तर भेटली, पण जे 9.80 लाख जेवढे कर्ज आहे ते तुम्हाला बँकेकडून घ्यायचं आहे, त्याचे जे पत्र आहे ते मंजुरीपत्र तुम्हाला बँकेकडून घेणे गरजेचं आहे. बघा यानंतर महत्त्वाची गोष्ट काय तर DPR म्हणजे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट. आता हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट असतो हा CA तयार करत असतो. आता हे जे CAने बनवलेले प्रोजेक्ट रिपोर्ट आहे ह्यावर भरपूर गोष्टी अवलंबून आहेत, कारण ह्या CAच्या प्रोजेक्ट रिपोर्टवरती सुद्धा तुमचा जो फाईल आहे, जो प्रोजेक्ट आहे तो रिजेक्ट केला जाऊ शकतो. आता तुम्ही ही फाईल घेतली, हे सगळे डॉक्युमेंट कलेक्ट केले, ही फाईल प्रोसेस केली, यानंतर ही फाईल कुठं जाणार आहे तर पहिला महाराष्ट्र शासनाकडे जाणार आहे, त्यानंतर हे केंद्र सरकारकडे जाणार आहे. हे फाईल तिथं गेलं, त्याचं डॉक्युमेंटेशन होणार आहे, त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर व्हॉलंटरी डिपार्टमेंट म्हणजे तुमचं जे स्थानिक डॉक्टर असतात, हे गोराचे डॉक्टर असतात, ह्या व्हॉलंटरी डिपार्टमेंटमार्फत जे डॉक्टर येतात हे डॉक्टर तुमची जी जागा आहे ती जागा चेक करणार आहेत. बघा ही जी व्हॉलंटरी डिपार्टमेंटची जी ही व्हेरिफिकेशन आहे हे महत्त्वाचं राहणार आहे. ते काय करणार आहेत, हे स्थानिक डॉक्टर असतात, हे येणार तुमची जागा बघणार, जागा प्लेन आहे का, तुमच्या नावावर आहे का, त्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन ते सुद्धा आणखी ते पाहणार आणि हे पाहिल्यानंतर ह्याचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट केंद्र सरकारच्या अगोदर राज्य सरकारला देणार. पहिला राज्य सरकारकडे जातं, राज्य सरकारकडून केंद्र सरकारला जातं. आता ही जी केंद्र सरकारकडे गेलेली तुमची जी रिपोर्ट आहे जागेचं इन्स्पेक्शनचं कोणी केलेलं, व्हॉलंटरी डिपार्टमेंटने केलेलं, हे इन्स्पेक्शन केलेलं
जर तो रिपोर्ट चुकीचा मिळाला किंवा जागेच्या वरती काही तर तुम्ही दुसरी गोष्ट बांधली असेल पुन्हा किंवा पेरणी केली असेल, अशा काही गोष्टी तुम्ही केल्या असतील, जागा जर मोकळी नसेल तर स्टेट लेवलच्या SLECमधून ही फाईल तुमची वापस येऊ शकते। स्टेट लेवलमधून केंद्र सरकारकडे तुमची फाईल गेलेली आहे आणि तिथूनच ही फाईल पास होणार आहे, मंजूर होणार आहे। आता या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो ते म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसला किंवा हे जे प्रोजेक्ट आहेत, हा प्रोजेक्ट फायनल होण्यासाठी टाईम पिरियड काय लागणार आहे, तर स्टेट लेवलला 1 महिना लागतो आणि सेंट्रल लेवलला सुद्धा 1 महिना लागतो। असा जवळजवळ 2 महिने ते तुम्ही फायनल सगळं तुमचा रिजेक्ट फाईल झाली, वापस आली, त्याची क्वेरी लागली, ती क्वेरी कंप्लीट केली, पुन्हा तुम्ही फाईल केली, पुन्हा मंजूर झाली, अशा सगळ्या गोष्टी धरल्या तर मिनिमम 3 महिन्याच्या टाईम पिरियडमध्ये ही फाईल कंप्लीट होते। पण एक्सेप्शनल म्हणून तुम्ही 6 महिन्याचं तुम्ही टाईम पिरियड समजू शकता। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा। लाईक केल्यानंतर जे हाईप येतं त्यावरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यासारख्या इतर लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता, त्याचे उत्तरसुद्धा मी नक्की देईल।